हॅलो मित्रांनो, माझं नाव डॉक्टर चैतन्य वैद्य. आज जो आपला टॉपिक आहे हा आहे मधुमेह रोखण्यासाठी. मी होमिओपॅथीमध्ये MD आहे आणि माझं क्लिनिक आहे नाशिकमध्ये. तर आज आपण जाणून घेऊया की मधुमेह रोखण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. तर मधुमेह हा एक जीवनशैली संबंधित आजार आहे, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी अनियंत्रित होते. आता जाणून घेऊया की मधुमेह तुम्हाला प्रभावित करू शकतो का? जर तुमच्यामध्ये अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीत खऱ्या असतील, जसे की तुम्ही लठ्ठ आहात, तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाही, तुमच्या पालकांपैकी एक किंवा दोघेही मधुमेही आहेत किंवा होते आणि तुमची जखमा अगदी किरकोळ जखमा पण बरे होण्यास बराच वेळ लागत असणार. किंवा तुम्हाला उच्च रक्त कोलेस्टेरॉल किंवा उच्च रक्तदाब आहे, अशा जर गोष्टी तुमच्या मध्ये अ, खऱ्या असतील तर तुम्हाला मधुमेह प्रभावित करू शकतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे आणि जास्त जंक फूड खाणे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता तुमची वाढवू शकते. म्हणून जर तुम्ही सोफ्यावरती बसूनच राहत असणार आणि सक्रिय व्यायाम नाही करत असणार, तर तुम्ही सक्रिय व्यायाम करायला पाहिजे आणि सुरू करायला पाहिजे. आता जाणून घेऊया की मधुमेहाची कारणे कोणती. शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही आणि पेशी शरीरात तयार होणाऱ्या इन्सुलिनला पुरेसा प्रतिसाद देत नाही. ह्या दोन मुख्य कारणे आहे मधुमेहाचे. आता जाणून घेऊया की मधुमेहाचे प्रकार कोणते. तर दोन प्रकारचे मधुमेह असतात, टाईप 1 मधुमेह आणि टाईप 2 मधुमेह. आता टाईप 1 मधुमेह हा एक जुनाट आजार आहे, ज्यामध्ये स्वादुपिंड किंवा पॅन्क्रियास कमी किंवा अजिबात इन्सुलिन तयार करत नाही. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही आणि शरीराची जी रोग प्रतिकारक शक्ती आहे, ती इन्सुलिन बनवणाऱ्या स्वादुपिंडातील आयलेट पेशी, ज्याला आयलेट ऑफ लँगरहॅन असे सेल्स आहे, ह्या पेशींवर हल्ला करत असते. तर जेव्हा हे रोग प्रतिकारक शक्ती असा हल्ला करते, तेव्हा इन्सुलिन बनवणाऱ्या या पेशी कमी होतात आणि त्याच्यामुळे इन्सुलिन जास्त आपल्या शरीरात सिक्रेट होत नाही आणि तयार होत नाही. आता जाणून घेऊया की टाईप 2 मधुमेह, हा एक जुनाट आजार आहे, जो टाईप 2 मधुमेह शरीराच्या रक्तातील साखर किंवा ग्लुकोजच्या प्रक्रिया करणाऱ्या पद्धतीवर परिणाम करत असते. शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा ते इन्सुलिनला प्रतिकार करत नाही. स्वादुपिंड नेहमीपेक्षा कमी इन्सुलिन तयार करते आणि तुमचे शरीर इन्सुलिनला प्रतिरोधक बनते. यानुसार टाईप 2 मधुमेह हा लोकांमध्ये होत असतो. आता मधुमेहाचे लक्षणे कोणती. मधुमेहाच्या लक्षणांमध्ये रक्तातील साखरेची उच्च पातळी हे मुख्य लक्षण आहे. जर रिकाम्या पोटी 70 ते 100 आणि जेवणानंतर 2 तासांनी 140 पर्यंत जर तुमची ग्लुकोजची पातळी किंवा साखरेची पातळी असणार, तर तुम्हाला मधुमेह असू शकते. आणि वारंवार लघवी होणे, ज्याला आपण पोलियुरिया असं म्हणतो, कोरडे तोंड होणे, तहान वाढणे, पोलिडिप्सिया, जास्त भूक लागणे किंवा ज्याला पोलिफेजिया असं म्हणतात, लघवीचा वास आणि लघवीचा गोडवा हे लक्षणे दिसतात मधुमेह रोगींमध्ये. अशक्तपणा आणि सहज थकवा, धूसर दृष्टी, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड आणि अधीरता, लवकर न बरे होणाऱ्या जखमा, अचानक वजन कमी होणे आणि हृदय आणि रक्तभिसरण रोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढणे, कोरडी जीभ, कोरडी त्वचा, बुडलेल्या डोळ्यांचे गोळे, श्वासोच्छ्वास वाढणे, वजन कमी होणे, न बरे होणारे वर्ण किंवा त्वचाचे रोग होणे किंवा संक्रमण होणे, बुरशीजन्य संसर्ग होणे, खाजगी भागांमध्ये आग सुटणे, पाय हात जळणे, सुजन येणे, चक्कर येणे, हे सगळे लक्षणे मधुमेहामध्ये समाविष्ट आहे. आता जाणून घेऊया की मधुमेहाची गुंतागुंत काय आहे, कॉम्प्लिकेशन्स काय आहे.
जर तुमचे मधुमेह अनियंत्रित असणार तेव्हा तुम्हाला अंधत्व, मोतीबिंदू, पायाचे गँग्रीन, पेरिफेरल न्यूरोपॅथी, हृदयाचा झटका येणे किंवा हृदय अपयश होणे, मूत्रपिंड निकामी होणे, फोड, अल्सर, कार्बंकल, बुरशीजन्य संसर्ग, अतिसार, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, कोमा, ब्रॉन्कोन्युमोनिया इत्यादी असे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला होऊ शकतात. आता जाणून घेऊया की मधुमेहाचा निदान कसा केला जातो. गेल्या 3 महिन्याच्या मधुमेहाची पुष्टी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्त चाचणी HbA1c चाचणी करणे आवश्यक आहे. HbA1c चे चाचणीची व्याख्या आपण आता जाणून घेऊया. जर तुमचे HbA1c 5.7 5.7% पेक्षा कमी असणार तेव्हा तुम्हाला मधुमेह नाही. जर तुमची HbA1c ची पातळी 5.7 ते 6.4% असणार तर तुम्ही प्री डायबिटीज या स्टेजमध्ये आहात. आणि जर तुमची HbA1c ची पातळी 6.5% किंवा त्याहून अधिक असणार तर तुम्ही मधुमेह तुम्हाला आहे असं समजले जाते. रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ग्लुकोमीटर चाचणी रिकाम्या पोटी 125 पेक्षा कमी आणि जेवणादरम्यान 140 पेक्षा जास्त नसावी. आता मधुमेहाला आपण मॅनेज कसं करायचं, मधुमेहाचा उपचार कसा घ्यायला पाहिजे ते आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. आज मी मधुमेह काय आहे, तुम्ही मधुमेहाशी प्रभावित होऊ शकता का, मधुमेहाची कारणे काय, मधुमेहाचे प्रकार काय, मधुमेहाची लक्षणे कोणती आहे आणि मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात. जर हे अनियंत्रित मधुमेह जर तुमचं असणार तर तुम्हाला काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि मधुमेहाचा निदान कसा करावा, HbA1c कसं मोजावं आणि HbA1c चे पर्सेंटेज नुसार कसं माहीत करावं तुम्ही नॉर्मल आहात किंवा तुम्ही प्री डायबिटीज मध्ये आहात किंवा तुम्ही डायबिटीस मध्ये आहात. तर हे आपण जाणून घेतलं आहे. आणि रक्तातील जी साखरेची पातळी असायला पाहिजे ते तपासण्यासाठी ग्लुकोमीटरची चाचणी ही गरजेची असते, ते आपण जाणून घेतलं आहे. तर पुढच्या भागात आपण बघू की मधुमेहाचे व्यवस्थापन किंवा मधुमेहाचं मॅनेजमेंट आणि उपचार कसा केला जाऊ शकते हे याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास तुम्ही ह्या चॅनलला माझे डॉक्टर वैद्यस होमिओपॅथी या चॅनलला सबस्क्राईब करावे अशी मी आशा ठेवतो आणि लोकांमध्ये हे शेअर करणे गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेअर करावा अशी मी अपेक्षा ठेवतो तुमच्याशी आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.